विश्व चिंतन दिवस उत्साहात साजरा. दिंडोरी. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन दिंडोरी, जिल्हा नाशिक येथे शनिवार दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी स्काउट गाईड चळवळीचे जनक रॉबर्ट बेडन पावेल, लॉर्ड बेडन पावेल यांच्या जयंतीनिमित्त विश्व चिंतन दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय काळोगे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच ज्येष्ठ अध्यापिकाचार्या श्रीमती अर्चना महाले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात लॉर्ड बेडन पावेल यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. त्यानंतर गीत मंचाच्या मधुर प्रार्थना व स्काउट गीतांनी वातावरण भारावून गेले. प्रमुख वक्ते म्हणून अध्यापकाचार्य डॉ. अनिल भोळे यांनी आपल्या प्रभावी भाषणातून स्काउट गाईड चळवळीचा इतिहास व महत्त्व उलगडून सांगितले. आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की रॉबर्ट बेडन पावेल यांचा जन्म 22 फेब्रुवारी 1857 रोजी इंग्लंडमध्ये झाला. त्यांनी शिस्त, स्वावलंबन, देशभक्ती आणि सेवाभाव या मूल्यांची शिकवण जगाला दिली. 1907 साली त्यांनी स्काउट चळवळीची स्थापना करून जगभरातील तरुणांना चारित्र्यसंपन्न, जबाबदार व समाजाभिमुख नागरिक बनवण्याचा महान संकल्प केला. बी प्रिपेअर्ड म्हणजेच सदैव तयार रहा हे त्यांचे ब्रीदवाक्य आजही प्रत्येक स्काउट गाईडसाठी प्रेरणादायी ठरत आहे. संकटसमयी धैर्य, सहकार्य आणि सेवाभाव जपण्याचा संदेश त्यांनी कृतीतून दिला. त्यांच्या विचारांचा आदर्श आपल्या जीवनात अंगीकारणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन केले. प्राचार्य डॉ. संजय काळोगे यांनी स्काउट गाईड चळवळीचे महत्त्व विशद करतानाच प्रत्येक नागरिकाने स्काउट गाईडचे गुणतत्व अंगीकारले पाहिजे. स्काउटर व गाईडमुळे समाजहित, राष्ट्रहित साधण्यास मदत होते, असे मत मांडले. कार्यक्रमात द्वितीय वर्षाच्या छात्राध्यापिका कुमारी सिद्धी बोरस्ते, हेमलता हिंडे व रोशनी महाले यांनीही मनोगत व्यक्त करून विश्वचिंतन दिवसाचे महत्त्व स्पष्ट केले. अध्यक्षीय भाषणात श्रीमती अर्चना महाले यांनी स्काउट चळवळीतील शिस्त, सेवा, स्वावलंबन व राष्ट्रप्रेम या मूल्यांचा पुनरुच्चार करून विद्यार्थ्यांना त्या मूल्यांचे पालन करण्याचे आवाहन केले. रोवर रेंजर समिती प्रमुख प्राध्यापक डॉ. अनिल भोळे, रेंजर प्रमुख प्राध्यापिका श्रीमती स्मिता ठाकरे, रोवर प्रमुख श्री भास्कर लिलके तसेच अध्यापकाचार्य श्री शिवाजी शिंदे, श्री प्रसाद बोराडे आणि श्री मनोहर धामणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम व द्वितीय वर्षाच्या छात्राध्यापिकांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. सूत्रसंचालन कुमारी स्नेहर बोडके यांनी केले, तर आभार प्रदर्शन कुमार अजय इंपाळ यांनी केले. फलकलेखन, छायाचित्रण व इतर नियोजन कार्यात विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले. विश्वचिंतन दिवसाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, स्वाभिमान व संघटन शक्तीची जाणीव अधिक दृढ झाली. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला. आज आपण या ठिकाणी स्काउट आणि गाईड जनक आहेत लॉर्ड बेडन पावेल आणि मिसेस बेडन पावेल यांचा जन्मदिवस जागतिक चिंतन दिवस म्हणून या ठिकाणी साजरा करण्यासाठी जमलेला आहोत. तुम्हाला माहीत असेल की लॉर्ड बेडन पावेल यांचा जो जन्म आहे 1857 रोजी इंग्लंड येथे झाला. लहानपणापासून ते अतिशय शिस्तीमध्ये वाढले होते आणि म्हणून त्यांच्यावर शिस्तीचा फार मोठा पगडा बसला होता. त्यांचे वडील अतिशय कडक स्वभावाचे होते. त्यांचे वडील वारले. वडील वारल्यानंतर त्यांचा सांभाळ त्यांची आई या ठिकाणी करत होती. परंतु त्यांची जी आई आहे या आईला स्वतःचं घर सांभाळून बाहेर जाऊन पैसे कमवायची त्यांची निकट जास्त होती आणि म्हणून बरेचसे कामं हे लॉर्ड बेडन पावेल यांना करावं लागत होती आणि त्यातूनच त्यांना स्वयंशिस्त ही लागलेली आहे आणि म्हणून त्या गोष्टीचा त्यांच्या जीवनावर अतिशय परिणाम झाला. त्यांना असं वाटलं की ही जी घटना आहे ही फक्त माझ्या आयुष्यातच झालेली असं नाही, इतरांच्या आयुष्यात अशा घटना या घडणारच आहेत आणि म्हणून जर इतर लोकांना जर स्वावलंबनची आपण जर शिकवण दिली किंवा त्यांना स्वावलंबी घर दिले तर ते येणाऱ्या काळात निश्चितच उभे राहतील. परंतु